पीडीएफ दिसते? ओके. तर काल आपण एमिकेबल, काय एमिकेबल, एमिकेबल आणि एमिएबल. तर एमिएबल म्हणजे कसं आहे, काइंड, जेंटल अँड फ्रेंडली. आणि दुसरा जो आहे तो आहे अरेंजमेंट्स और सेटलमेंट्स एग्रीड पीसफुली बाय पार्टीज, एमिकेबल. ठीक आहे. त्याच्यानंतर अमंग बिटवीन आपण पाहिलेलं होतं. अमंग आपण कशासाठी वापरतो आणि बिटवीन कशासाठी वापरतो? कोणीतरी एक जण सांगा. अमंग बिटवीन. बिटवीन दोघांच्या मध्ये दाखवताना. राईट. बिटवीन दोघांच्या मध्ये आणि दोघांपेक्षा जर जास्त असतील तर अमंग वापरतो. त्याचाच नियम आहे. आता अजून एक महत्वाचा आणि नेहमी परीक्षेला येणारा बिसाइड आणि बिसाइड्स. आस्क हिम टू सीट बिसाइड्स हिम, बिसाइड्स. आणि करेक्ट आस्क हिम टू सीट बिसाइड. बिसाइड म्हणजे बाजूला आणि बिसाइड्स त्याचा अर्थ वेगळा होतोय बघा. बिसाइड मीन्स नेक्स्ट और बिसाइड्स मीन्स इन एडिशन टू. बिसाइड्स ज्याला यस प्रत्यय आहे ते म्हणजे काय आहे, इन एडिशन टू, म्हणजे याच बरोबर. बिसाइडचा अर्थ काय होतो, बिसाइड्स याच बरोबर. आणि फक्त जर बिसाइड असेल तर च्या बाजूला. काय होतो अर्थ बिसाइडचा? बिसाइडचा अर्थ काय होतो? च्या बाजूला सर. हा. आणि बिसाइड्स म्हणजे याच बरोबर. हा, त्याच बरोबर किंवा इन ऍडिशन टू दॅट. ओके, ठीक आहे. तर त्याच्यानंतर ब्रिंग आणि टेक. ही विल ब्रिंग द बुक फ्रॉम हिज फ्रेंड. इनकरेक्ट. ही विल टेक द बुक फ्रॉम हिज फ्रेंड. आता रूल बघा. ब्रिंग, टेक और गो. ब्रिंग, टेक or go with someone or something to a place. Take, with lay hold of something with one's hands. Reach for and hold. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, ब्रिंगच्या ऐवजी टेक. ही विल टेक द बुक फ्रॉम हिज फ्रेंड. त्याच्या मित्राकडून बुक घेईल. महत्वाचं आहे ते सुद्धा. एक्झाम्पल्स खाली दिलेलं आहे. In an emergency, my son could drive up and bring us home. Take us home आहे का? Bring us home आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर can आणि may drive because I passed the driving test. I can drive because I passed the driving. आता may आणि can मध्ये काय फरक दिलाय बघा. Can is used to express ability. May is used to express possibility. ती possibility आहे. कॅन मध्ये काय आहे, ॲबिलिटी. म्हणून आपण काय यूज केलं पाहिजे, कॅन यूज केलं पाहिजे. आणि मे कधी यूज केलं पाहिजे, इट मे टुमारो, म्हणजे पॉसिबिलिटी साठी. त्याच्यानंतर आहे डेडली आणि डेथली. डेड आणि डेथ त्यातला फरक आहे. अ बी स्टिंग कॅन बी डेडली. चुकीचं आहे. तर काय आहे ते, अ बी स्टिंग म्हणजे माशी चावणं हे काय, कॅन बी डेडली. आता बघा रूल. डेडली कॉझिंग और एबल टू कॉज डेथ. डेडली म्हणजे काय, प्राणघातक. आणि डेथली रिसेंबलिंग और सजेस्टिंग ऑफ डेथ म्हणजे च्या सारखं.
resembling. It is a deadly weapon. कसला वेपन आहे? deadly weapon. आणि his face was deathly pale. deathly म्हणजे मृत्यूसारखा पिवळा पडलेला आहे. deathly pale. हे पण येतं. त्याच्यानंतर farther आणि further हे तर नेहमीच येतं. आता रूल बघा. farther refers to physical distance. further refer to moreover, in addition, to a greater extent. farther म्हणजे फिजिकल डिस्टन्स, पुढचा, दूरचा, त्याच्यानंतरचा असं. आता खाली बघा. we had to walk farther than the man indicated. आणि न्यू दिल्ली is farther from Mumbai than from Noida. We need to discuss this further. आपण याच्यावर पुढे विचार करायला पाहिजे. विचार करण्याची प्रक्रिया ही कशी आहे? त्याच्या पुढची आहे. आणि फार्दर म्हणजे डिस्टन्स आहे. फर्दर आणि फार्दर मध्ये फरक आहे. त्याचबरोबर नेहमी परीक्षेला येणारा सिन्स आणि फॉर हे आपण शिकलेलो आहे. तर प्रेपोजिशन फॉर इंडिकेट्स द टाइम ऑफ द लेंथ ऑफ पिरियड ऑफ टाइम. फॉर कशासाठी आहे? लेंथ ऑफ पिरियड ऑफ टाइम, क्रियेचा कालावधी. आणि सिन्स इज युज्ड फॉर अ प्रिसाइज मुवमेंट इन टाइम. थोडक्यात मुवमेंट, जसं फॉर 20 minutes, फॉर 3 days, फॉर 6 months, फॉर 4 years, फॉर 2 centuries, फॉर अ लॉंग टाइम. त्याच्यानंतर सिन्स कधी आहे? सिन्स 9 AM, सिन्स मंडे, सिन्स जानेवारी. त्याचबरोबर सिन्स 1997 अशा पद्धतीने. ऑन, इन जानेवारी 30th आय विल बी 20. तर काय म्हणायला पाहिजे? ऑन जानेवारी 13th आय विल बी 20. ऑन indicating the day or part of the day during which an event takes place. त्याच्यानंतर पुढे एक दिलं, he will report on September 26 on a very hot evening in July. म्हणजे इन आणि ऑनचा आपल्याला इथं फरक सांगितलेला आहे. In the summer we have a rainy season for 3 weeks. आणि the new semester will start in March. I was born in 1990. जसं एव्हरी डे आणि एव्हरी डे होतं तसं नो वन आणि एनी वन. बघा आता एनी वन. तर ऍट द पार्टी आय डिडंट मीट टू वन. नो वन, नो वन. आता ते इनकरेक्ट का सांगितलेलं आहे? ऍट द पार्टी आय डिडंट मीट एनी वन. एकच शब्द पाहिजे तो. नो वन म्हणायच्या ऐवजी आपण काय म्हणलं पाहिजे? काय म्हणलं पाहिजे? हॅलो, आवाज येतोय ना माझा? हो सर. हा. तर रूल बघा. द सेंटेन्स बिकम्स अ डबल निगेशन, म्हणजेच निगेटिव्ह. मी तुम्हाला एकदा डबल निगेशनचा नियम सांगितला होता. तर डबल निगेशन होतंय ना, नो आणि डिडंट. नो आणि डिडंट डबल निगेशन होतंय. ते टाळण्यासाठी इथं काय केलेलं आहे? नो वन एकत्र ऐवजी एनी वन वापरलेला आहे. बोथ डिडंट अँड नोबडी हे काय आहे? निगेशन आहे. आय लाईक नो वन इन द फॅमिली इथं बरोबर आहे. त्याचबरोबर इफ आय वॉज आणि इफ आय वेअर. तर इफ आय वॉज गोइंग टू द मूवीज, जर मी पिक्चरला जाणार असतो तर. इफ आय वेअर गोइंग टू बी द मूवीज, तर त्याचं करेक्ट काय आहे? इफ आय वेअर. आता तुम्ही म्हणाल इफ आणि आय. आता हे आय जरी सिंग्युलर असलं तरी सुद्धा आपल्याला प्लुरल तिथलं काय वापरावं लागतंय? टू बीचं फॉर्म वापरावं लागतंय, कारण ती एक सेट फ्रेज आहे. असतो तर, असतो तर. बघा त्याच्यावर येतो प्रश्न. एक्झाम्पल, इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर. मी जर प्राईम मिनिस्टर असतो तर. आहे का? आहे का? आहे का? नाही. असतो तर. हा, म्हणून तिथं काय वापरलेलं आहे? वॉजच्या ऐवजी वेअर वापरलेलं आहे. असतो तर.
त्याच्यानंतर आहे themselves आणि themselves. They organized the party themselves आणि themselves. तर themselves कधी वापरायचं नाही. The word themselves is not in a dictionary. तो शब्दच नाहीये. Themselves is a correct word to use. Themselves असा शब्द नसतो. तर तो खरा शब्द कसा असतो? themselves. सेल्फच काय होतं माहितीये तुम्हाला? सेल्फच काय होतं? सेल्व्स होतं. सेल्व्स. SELES सेल्व्स असं होतं. त्याच्यानंतर दिलेलं आहे खाली they do not do the arrangement themselves. हे बरोबर आहे. आणि फेरी आणि रेअर हे पण येतं. आय फेल्ट व्हेरी फॅनाटिक, फॅन्टॅस्टिक. त्याच्यानंतर आहे आय फेल्ट रिअली फॅन्टॅस्टिक. तर फेरी न वापरता आपण काय वापरायला पाहिजे? रिअली फॅन्टॅस्टिक हे वापरायला पाहिजे. इन मेनी सेंटेन्सेस बोथ द really and very can be used, but there are some exceptions like really is used emphasis, a statement or opinion. Example, I really want to go, I really think she is beautiful. हे बरोबर आहे. Very cannot be used in these sentences. आता superlatives. She is more tall than Sita. She is more tall than Sita. करेक्ट काय पाहिजे? She is more than, she is taller than Sita असं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे मोर टॉल आपण वापरू शकतो का? मोर टॉल वापरू शकतो का आपण? नाही. का वापरू नाही, शकत सर. नाही? हा, कारण टॉलर्स असं होतं ना ते. बरोबर आहे. म्हणजे बाकीचं तुमचा रिअल करेक्ट आहे. इन माय पॉइंट ऑफ व्ह्यू आणि फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू. तर फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू द कोचिंग क्लास रिअली हेल्प्स. यूज आयदर फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू और इन माय व्ह्यू. इन माय पॉइंट ऑफ व्ह्यू इज इनकरेक्ट. आपण जे म्हणतो ना इन माय पॉइंट ऑफ व्ह्यू हे काय आहे? इनकरेक्ट आहे. तर आपण काय विचारायला पाहिजे? आपल्याला सांगायला पाहिजे फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू. ही सेट फ्रेज आहे. फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्या. त्याच खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता ड्युरिंग, तर इनकरेक्ट काय आहे? शी स्टडीड फॉर द फुटबॉल गेम. करेक्ट काय आहे? शी स्टडीड ड्युरिंग द फुटबॉल गेम. समजलं? ड्युरिंग द फुटबॉल गेम समजतंय तुम्हाला? फॉर द फुटबॉल गेम म्हणजे ज्यावेळेस फुटबॉलची गेम होते त्यावेळेस ती काय करत होते? स्टडी करत होते. त्याचाच नियम खाली दिलेला आहे. द रेस्टॉरंट इज ओपन ड्युरिंग द डे. महत्वाचं आहे. आता बघा त्याच्यानंतर कुड बी बेटर दॅन दॅट आणि कुडंट बी बेटर दॅन दॅट. तर इट कुड बी बेटर दॅन दॅट हे कसं आहे? चूक आहे. आणि इट कुडंट बी बेटर दॅन दॅट वेन इट इज द बेस्ट. आता रूल पहा. इट कुडंट बी बेटर दॅन दॅट इज युज्ड वेन द थिंग इज द बेस्ट. इट कुड बी बेटर दॅन दॅट इज युज्ड वेन देर इज रूम फॉर इम्प्रुव्हमेंट. इट कुड बी बेटर असं कधी वापरायचं आहे? ज्यावेळेस देर इज अ रूम फॉर इम्प्रुव्हमेंट, काहीतरी सुधारण्याला किंवा एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने करण्याला अजूनही वाव असेल. वाव असेल. वाव माहित आहे ना? गोष्टी सुधारण्यासाठी वाव असतो आपल्याला. वेअर देर इज अ रूम फॉर इम्प्रुव्हमेंट. रूम फॉर इम्प्रुव्हमेंट वाव असणे. इनकरेक्ट अ व्हाईल, अ व्हाईल. तर आय विल स्टे इन मुंबई फॉर अ व्हाईल. तर करेक्ट काय आहे? आय विल स्टे इन मुंबई फॉर अ व्हाईल. अ वेगळं दाखवलेलं आहे. आता अ व्हाईल आणि अ व्हाईल याच्यामध्ये काय फरक आहे बघा. बघा, अ व्हाईल ऍडव्हर्ब दॅट मीन्स फॉर अ व्हाईल, दॅट इज फॉर शॉर्ट टाइम. आणि व्हाईल मीन्स अ पिरियड ऑफ टाइम. सो इन अबाव सेंटेन्स वी कॅनॉट use while with for as while with for as there is be a repetition of for double होते.
स्टँड हिअर अ व्हाईल म्हणजे थोड्या वेळासाठी. अ व्हाईल ज्यावेळेस एकत्र येतं त्याचा अर्थ काय असतो? फॉर अ व्हाईल, अत्यंत थोड्या वेळासाठी. परंतु ज्यावेळेस फाईल येतं, फाईल, त्यावेळेस ते काय असते? एक कालावधी असतो, निश्चित असा कालावधी. आता अ लॉट आणि अ लॉट. ही लाईक्स हर अ लॉट, ही लाईक्स हर अ लॉट. रूल काय सांगतोय बघा. अ लॉट इज अ नॉट अ वर्ड. अ लॉट हा वर्डच नाही. अ लॉट इज द करेक्ट वर्ड. समजलं? अ लॉट म्हणजे जोडून असेल तर तो शब्दच नाहीये. पण जर अ प्लस लॉट असा असेल तर ते करेक्ट वर्ड आहे. खाली दिलेलं आहे. दे डू अ लॉट ऑफ शॉपिंग. 40 आणि 40 सर्वांना माहित आहे. आपलं ज्यावेळेस आपण हे शिकवतो 1 2 3 4 त्यावेळेस असते बघा 40 आणि 40 मध्ये कन्फ्युज होतं आपलं. तर त्याचं खरं स्पेलिंग काय आहे? 40चं काय आहे? खरं स्पेलिंग 40चं काय आहे सांगा? FOR. FORTY. FORTY इथं दिलंय. करते. हा, तर तेवढं स्पेलिंग लक्षात ठेवायचंय. बाकी काही त्यातलं एवढं लक्षात घेऊ नका. फक्त 40चं स्पेलिंग आहे, लक्षात घ्या. आता लाइटनिंग आणि लाइटिंग दोन शब्द माहित आहेत सर्वांना? लाइटिंग आणि लाइटनिंग माहित आहे ना? लाइटिंग, लाइटिंग आणि लाइटनिंग वेगवेगळं आहे. लाइटिंग आणि लाइटनिंग. आता बघा, तर लाइटिंग natural electrical discharge of very short duration in the atmosphere. lightning, lightning म्हणजे विजांचं, lightning समजतंय? accompanied by a bright flash. बघा, विजा चमकू लागल्या की ब्राईट फ्लॅश खाली येतो. आणि लाइटिंग इक्विपमेंट इन अ रूम, आपल्या रूम मधली लाइटिंग आहे ती. समजतंय सर्वांना? लाइटिंग म्हणजे आपल्या घरातली लाइटिंग आहे. आणि लाइटनिंग म्हणजे काय आहे? काय आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लूज आणि लूज. याच्यात पण आपलं होतं बरेच वेळा कन्फ्युज. तर लूज म्हणजे डबल ओ वाला, नॉट फर्मली ऑर टाइटली. लूज म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, असं लूज बांधलेलं आहे किंवा लूज कनेक्शन आहे, माहित आहे ना? आणि लूज बी डिफ्रॉइड ऑर ऑफ or cease to have or retain something. For example, बघा, the lid of the container is loose. तर त्या कंटेनरचं जे झाकण आहे ते कसं आहे? लूज आहे. and I don't want to lose her. लूज म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? लूज म्हणजे गमावणे. लूज माहित आहे ना सर्वांना? लूज, लॉस्ट. लॉस्ट माहित आहे ना सर्वांना? लॉस्ट. हो हा, सर. तर ते लक्षात ठेवायचं, ते लक्षात ठेवायचं. पास्ट आणि पास्ट दोन्हीचा उच्चार एकच आहे. पास्ट, पास्ट. द कार पास्ट द बस. द कार पास्ड द बस. समजतंय? पास्ड म्हणजे आपण पास करतो ना, आम्ही त्यांना आत्ताच पास केलं असं म्हणतो की नाही आपण गाडीत असताना? आम्ही आत्ताच पुणे पास केलेलं आहे किंवा आम्ही आत्ताच काहीतरी पास केलंय, शिवाजीनगर पास केलंय, कुठं काय केलंय म्हणतो की नाही? म्हणतो ना? हो सर. हा, त्याच्यावरून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पोर आणि पोअर ते एकच आहे. वर्ड्स पोर्ड फ्रॉम हिज माउथ. वर्ड्स पोअर्ड फ्रॉम हिज माउथ हे बरोबर आहे, पोअर्ड. आता बघा, पोर अ मिनिट ओपनिंग इन अ सरफेस पोर आणि फ्लो रॅपिडली इन अ स्टीडी स्टीम. आता बघा एक्झाम्पल, स्किन cleansing products help remove dirt and germs from the skin, surface and pores. हे pores वेगळं आहे बरं का, pores. आणि water poured off the roof, पत्र्यावरून किंवा छतावरून पाणी काय झालेलं आहे? poured off, खाली आलेलं आहे, ते वेगळं. आणि PORES ते वेगळं. pour म्हणजे खाली येणे, ओतणे, आपण म्हणतो ना pour the water. त्याच्यानंतर आहे अतिशय महत्वाचा शब्द, तो आहे प्रनन्सिएशन. पहिला शब्द काय आहे? प्रनन्सिएशन. म्हणा एकदा सर्व, प्रनन्सिएशन म्हणा.
pronunciation, हा, प्रनन्सिएशन. कधीच तुम्ही असं म्हणायचं नाही. कसं म्हणायचं नाही? प्रोनाउन्सिएशन असं कधीच म्हणायचं नाही. काय म्हणायचं नाही? pronunciation, हा, असं म्हणायचं नाही. म्हणायचं काय? म्हणायचं काय? pronunciation, प्रनन्सिएशन. Pronunciation. प्रनन्सिएशन. येस. Pronunciation. तर ठीक आहे. तर प्रोनाउन्सिएशन म्हटलं, आता हे तुम्हाला समजलं असेल, खाली तेच दिलेलं आहे त्यांनी, की प्रोनाउन्सिएशन हा उच्चार, त्याचा म्हणजे उच्चारच नाही, तो शब्दही नाही. तर आपल्याला काय म्हणायचं आहे? pronunciation. The verb is pronounced, but the noun is pronunciation, not pronunciation. ठीक आहे. टफ आणि दो, टफ आणि दो. तर टफ, despite fact that although tough, difficult and requiring determination or effort, टफ आहे. टफ म्हणजे काय? डिफिकल्ट. आपण म्हणतो ना, तर टफ आहे म्हणजेच काय आहे? टफ आहे. ते काम टफ आहे म्हणजेच काय आहे? हार्ड आहे, डिफिकल्ट आहे. आणि दो आल्दो अवघड. आपल्याला माहिती आहे, हा, अवघड आहे. दो आल्दो आपल्याला माहित आहे. जर तर आता टूच माहित आहे सर्वांना. पहिलं टू म्हणजे कसलं टू आहे? पहिलं संख्या. टू. आणि संख्या दुसरं टू दोन. काय आहे? हा, तर टू अ हायर डिग्री दॅन इज डिझायरेबल. टू म्हणजे काय? त्यापेक्षा जास्त. टू मच म्हणतो आपण त्या पद्धतीनं. ठीक आहे. टू मधला फरक. आता त्याच्यानंतर एक आहे विदर आणि दुसरा आहे वेदर. विदर अँड वेदर. तर नियमच मग बघूया आपण. द स्टेट ऑफ द ऍटमॉस्फिअर ऍट अ पर्टिक्युलर प्लेस, त्याला विदर म्हणायचं. आणि वेदर एक्सप्रेसिंग अ डाऊट. आपण वेदर कुठं वापरलेला आहे? वेदर कुठं वापरलेला आहे? वेदर कुठं? conjunction, राईट. वेदर इफ नॉट मध्ये आपण आपलं त्या ह्याच्यात इफच्या क्लॉज मध्ये वापरलं ना, इफ किंवा वेदर वापरायचं म्हणून. वापरलंय का? इफ किंवा वेदर. हो सर. हो. हा, ते लक्षात ठेवायचं. ते वेदर वेगळं आणि ते विदर वेगळं. विदर म्हणजे हवामान खातं, माहित आहे तुम्हाला. आता रेक आणि रॅक. द प्लेन वॉज रिड्युस्ड टू अ स्मॉल्डरिंग wreck. आता याचा तुम्हाला पुढे अंदाज येईल काय आहे. तर रेक मीन्स कॉज टू अ लार्ज अमाउंट ऑफ डॅमेज. रॅक म्हणजे हानी जी झालेली आहे त्याचं कॉज. आणि रॅक मीन्स डेब्रिस ऑर रिमाइंडर. रॅक म्हणजे रिमाइंडर, ते राहिलेला जो काही भाग आहे तो रिमाइंडर. माहित आहे ना? रिमाइंडर सर्वांना माहित आहे ना? रिमाइंडर डिव्हिजन मधला रिमाइंडर माहित असेल तर बघा. द रेक ऑफ देअर मॅरेज आणि टॉरन्शियल रेनस्टॉर्म रेक्ड हॅवोक एस्टरडे. त्याचबरोबर पुढचा आहे हुज आणि हुज. हुज आणि हुज. आता हुज पहा पहिल्यांदा. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हू इज और हू हॅज. हुज अपॉस्ट्रॉफी वाला म्हणजे काय आहे? अपॉस्ट्रॉफी वाला हुज म्हणजे काय? हा, किंवा हू इज किंवा हू हॅज. आणि दुसरं हुज आपण WH फॅमिली मध्ये शिकलेलो आहे. WH फॅमिली मध्ये आपण शिकलेलो आहे. हुज म्हणजे काय सांगा? कोणाचा? राईट. कोणाचा राऊंड आहे आता? देन there's the blogger who's म्हणजे who is only blogging because of he has no one else to turn to. थोडक्यात लक्षात काय ठेवायचं आहे? हू अपॉस्ट्रॉफी वाला हुज जो आहे तो आहे हू इज किंवा हू हॅज. आणि जो हुज आहे तो कोणाचा आहे? अव्हर्स आणि ऍडव्हर्स. अव्हर्स मीन्स हॅव्हिंग अ स्ट्रॉंग डिसलाइक. अव्हर्स म्हणजे आवडच्या विरुद्ध. काय असतं आवडच्या विरुद्ध? अव्हर्स. आवडच्या विरुद्ध काय असतं मराठीत? नावड. 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 ठीक आहे. नावड. तर अव्हर्स म्हणजे काय? आवड नसणारा असं आहे. आणि ऍडव्हर्स मीन्स हार्मफुल ऑर अनफेवरेबल इफेक्ट. आता बघा,
हा प्रतिकूल माहित आहे ना, प्रतिकूल परिणाम, प्रतिकूल. तर एक्झाम्पल बघा, ऍडवर्स वेदर कंडिशन, ज्या हवामानाची कंडिशन होती ती कशी होती, ऍडवर्स म्हणजे प्रतिकूल होती. ही इज अवर्स टू स्मोकिंग म्हणजे त्याला आवडत नाही. काय आवडत नाही? किंवा हा सांगा काय आवडत नाही त्याला? ही इज अवर्स टू स्मोकिंग. ठीक आहे. टू फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे. सी इज टू ऑनेस्ट टू लाय. सी इज टू ऑनेस्ट सो दॅट सी कॅनॉट लाय. चुकीचं आहे. तर खाली दिलंय रूल, डोंट यूज सो दॅट इन द अबाव सेंटेन्स स्ट्रक्चर. इट कॅन आयदर बी सी इज टू ऑनेस्ट to lie or she is so honest that she cannot lie. Example, John is too weak to walk. आपण शिकलेलो आहे टू. त्याच्यानंतर बिफोर आणि ॲगो कधी वापरायचं? तर बघा, ॲगो वापरायचं आहे आपल्याला बिफोर द प्रेझेंट सांगण्यासाठी. फॉर ॲगो अ स्पेसिफिक टाइम मस्ट बी मेन्शन. ज्या वेळेस ॲगो हा शब्द असतो त्या वेळेस एक स्पेसिफिक पॉइंट तिथं मेन्शन केलेला असतो. जसं आय मेट माय वाईफ 20 years ago. युअर बॉस फोन्ड 5 minutes ago. 5 मिनिटापूर्वी, 20 वर्षापूर्वी. बिफोर ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम प्रिसिडिंग. जसं दे लिव्ड रफ फॉर 4 days before they were arrested. म्हणजे टाइम पिरियड जर सांगितलेला असेल, कालावधी सांगितलेला असेल, लेंथ असेल तर आपण बिफोर वापरायचं आहे, आणि जर प्ला असेल तर ॲगो वापरायचं. आता हा एक महत्वाचा आहे बघा, डिसइंटरेस्टेड आणि अनइंटरेस्टेड. कुठला? डिसइंटरेस्टेड आणि अनइंटरेस्टेड. आता बघा, डिसइंटरेस्टेड म्हणजे काय आहे? नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय कन्सिडरेशन ऑफ पर्सनल ऍडव्हान्टेज. आणि अनइंटरेस्टेड लॅक ऑफ इंटरेस्ट. एक्झाम्पल, द फायनान्शियल डिस्प्यूट वॉज सेटल्ड बाय अ डिसइंटरेस्टेड थर्ड पार्टी. डिसइंटरेस्टेड आणि अनइंटरेस्टेड. मेनी स्टुडंट्स आर अनइंटरेस्टेड इन स्पोर्ट्स. सांगा आता मिनिंग मला काय आहे ह्याचं? डिसइंटरेस्टेड आणि अनइंटरेस्टेड. अनइंटरेस्टेड म्हणजे कसला? अनइंटरेस्टेड. हा बरोबर आहे. अनइंटरेस्टेड म्हणजे आवड नसलेला, आणि डिसइंटरेस्टेड म्हणजे कसला? 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 अनइंटरेस्टेड म्हणजे बरोबर. हा, महत्व नसलेला किंवा फायदेशीर नसले, फायदेशीर. हा, फायदेशीर नसलेला किंवा त्याच्यामध्ये माझं काय घेणं देणं नाही. मी दोन्ही म्हणजे मला हे जरी झालं आणि ते जरी झाले तरी मला काय फरक पडणार नाही असा. म्हणजे अंपायर, आपल्या जो क्रिकेट मॅचचा अंपायर असतो ना, माहित आहे ना, क्रिकेट किंवा कुठल्याही मॅचचा जो अंपायर असतो तो कसा पाहिजे? तो कसा पाहिजे? अंपायर कसा पाहिजे सांगा मला? डिसइंटरेस्टेड. हा, अंपायर डिसइंटरेस्टेड पाहिजे. आता तुम्हाला समजलं असेल की डिसइंटरेस्टेड म्हणजे नेमकं काय, की त्याला कुठल्याच पार्टीमध्ये इंटरेस्ट नाही, याच्यात पण नाही त्यात पण नाही, जे काही बरोबर आहे तो सांगणार, म्हणजे डिसइंटरेस्टेड. आणि अनइंटरेस्टेड म्हणजे आवड नसलेला. नाही, आवड नसलेला नाहीये मॅडम. आवड आहे त्याला, पण कुठल्या तरी पर्टिक्युलर पार्टीची आवड नाही. समजतंय का? आवड आहे त्याला, एखाद्या गोष्टीमध्ये आवड नसते. एखाद्या गोष्टीमध्ये आवड नसलेला, हे बरोबर. एखाद्या पर्टिक्युलर, हे बरोबर. तर एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आयदर इज असेल का आयदर आर असेल ते एक पाहूयात आपण. तर डायरेक्ट रूल कडे जाऊया. जनरली अ सिंग्युलर वर्ब इज युज्ड विथ आयदर. ही विल बाय आयदर द होंडा or the fort. I will eat either ice cream or pancakes.
either the novel or the textbook belongs to John. However, when we have one singular choice and one singular, then the verb agrees with the nearer one. आता खालची जी दोन एक्झाम्पल आहेत तेवढी व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन बघा काय आहे ते, त्याच्यातून वरचं सर्व तुमच्या लक्षात येईल. आता इथं थोडक्यात तुम्ही जर वर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आयदर जॅक और जॉन आर करेक्ट. आता इथं आयदर ऑर मध्ये आपण काय करत असतो, कुठल्या प्रकारचं वर्ब वापरत असतो, सिंग्युलर की प्लुरल? आयदर ऑर मध्ये सिंग्युलर. हा सिंग्युलर, तर इथं वापरलेलं आहे. आता परंतु ज्यावेळेस काय होतं, समजा एखादं सिंग्युलर बरोबर अजून एखादं प्लुरल वर्ब येतं, त्यावेळेस काय होतं ते हा रूल आहे. तर आयदर द हाऊस हे सिंग्युलरचं जे आहे नाउन ते सुरुवातीला घ्यायचं आणि जे प्लुरल नाउन आहे जसं फ्लॅट्स त्याच्यानुसार आता आपलं काय होणार आहे, वर्ब येणार आहे. फ्लॅट्स आर फॉर सेल. आयदर द फ्लॅट्स ऑर द हाऊस इज फॉर. सांगा बरं आता ह्याच्यात नेमकं काय फरक आहे दोन्ही वाक्यामध्ये? हॅलो, अकॉर्डिंग टू सब्जेक्ट सर. हा सिंग्युलर आहे ना, सेकंड नाउन जर प्लुरल असेल तर आर घ्यायचंय आणि सेकंड नाउन सिंग्युलर असेल तर इज घ्यायचंय. बरोबर आहे. त्याच्यानंतर इच डॅश 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 देअर आणि ऑल डॅश 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 देअर. आता हे आपण जोड्या लक्षात ठेवा, डायरेक्ट रूल कडे जावा. इच इज अ सिंग्युलर अँड देअर इज अ प्लुरल. इच इज अ सिंग्युलर अँड देअर इज अ प्लुरल. सो यूज ऑल. जसं ऑल स्टुडंट्स शुड हॅव देअर ओन लंच. समजतंय? ज्यावेळेस ऑल येईल त्यावेळेस आपण पुढे काय यूज केलं पाहिजे? प्लुरल. हा देअर यूज करायला पाहिजे. तसंच आहे, ऑल एम्प्लॉईज शुड यूज देअर ओन कम्प्युटर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बेटर आणि बेस्ट आहे. हुज द बेस्ट परफॉर्मर, जॉन और स्मिथ? तर हु इज द बेस्ट परफॉर्मर? हु इज द बेटर परफॉर्मर, जॉन और स्मिथ? आता बेस्ट का वापरलं नाही सांगा? बेस्ट का वापरलं नाही आणि बेटर का वापरलं? का वापरले? कंपॅरिझन केलंय सर. हा कंपॅरिझन केलेलं आहे. आणि कंपॅरिझन कुणाकुणामध्ये आहे, कुणाच्या मध्ये आहे? दोन. जॉन आणि जॉन आणि स्मिथ मध्ये. हा त्याच्यामुळे ते यूज केले. जर कंपॅरिझन अनेकांमध्ये असतं तर काय यूज केलं असतं? सुपरलेटिव्ह, बेस्ट. हा बरोबर, बेस्ट. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलंय. त्याच्यानंतर दिस दोज सर्वांना माहिती आहे. दिस आणि दोज आपण शिकवलेलं आहे फर्स्ट सेकंडला. दिस आणि दोज, दिस आणि दॅट माहिती आहे ना सर्वांना? दिस कशासाठी वापरतात? दिस सिंग्युलर नियर असणाऱ्या वस्तूला. आणि दॅट कशासाठी? सिंग्युलर लांब असणारी वस्तू दाखवण्यासाठी. आणि दीज कशासाठी? दीज मेनी आणि जवळ असणाऱ्या वस्तूंसाठी. हा. आणि दोज मेनी आणि फार असणाऱ्या वस्तूंसाठी. राईट, बरोबर आहे मॅडम. तर तेच इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की द प्लुरल ऑफ दिस इज दीज. यूज दीज फॉर नियरली थिंग्स ऑर पीपल. द प्लुरल ऑफ दॅट इज दोज. आताच मॅडम मी सर्व सांगितले तुम्हाला. यूज दोज फॉर थिंग ऑर पीपल ऍट अ डिस्टन्स. तर एक्झाम्पल, यू कॅन परचेस दिस ड्रेसेस नाव. लेटर वी मे विजिट द सेम मॉल. पुन्हा काही शक्य नाहीये येणं, त्याच्यामुळं काय करा, आताच हे ड्रेस काय कर, दीज परचेस कर. आता वेटिंग
ऑन आणि वेटिंग फॉर. तर बघा आता वेटिंग ऑन किंवा वेट ऑन मीन्स टू सर्व. वेट फॉर मीन्स वेटिंग फॉर समवन और समथिंग. वेट फॉर. आता खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे. अ मेड वॉज अपॉइंटेड टू वेट ऑन हर. वेट ऑन हर. आता वेट ऑनचं मिनिंग वर काय दिलेलं आहे आपल्याला? सर्व सेवा करण्यासाठी. वेट ऑन हर. समजते? सर्व म्हणजे सेवा करणे. माहित आहे तुम्हाला सेवा. आता द चिल्ड्रेन आर वेटिंग फॉर देअर पेरेंट्स. चिल्ड्रेन कुणाची वाट बघत बसलेले आहेत? देअर पेरेंट्स. म्हणजे वेट ऑन म्हणजे टू सर्व लक्षात ठेवायचं आणि वेटिंग फॉर म्हणजे वेटिंग. आपण जे आपल्याकडे फिट असते कन्सेप्ट ती. त्याचबरोबर रॅन. काय फरक आहे रन आणि रॅन मध्ये? रन हा सिंपल वर्ब आणि रॅन हा सिंपल पास्ट. हा. आता बघा काय आहे की मला रनची तिन्ही रूप कोणीतरी सांगा. रन 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 रन. रन रॅन रन. हा रन. हा हा. आता शेवटी कोणी सांगितलं? बरोबर सांगितलं बघा. रन रॅन रन रन. हा. तर खाली दिलेलं आहे द थीफ हॅज रन अवे. कारण ज्या वेळेस हॅव हॅज येतं त्यावेळेस आपण वर्ब पीपी वापरतो की नाही? तेच तुम्हाला पुढे दिलेलं आहे. रन इज अन इरेग्युलर वर्ब. सिंपल पास्ट ऑफ रन इज रॅन. पास्ट पार्टिसिपल ऑफ रन आणि द अबाउट सेंटेन्स इज प्रेझेंट परफेक्ट. सो पास्ट पार्टिसिपल रन हॅज टू बी युज्ड. सोपं आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल दिलंय सी रन्स एव्हरी डे. सी रॅन येस्टरडे. दे हॅव रन एव्हरी डे दिस वीक. सपोज टू आणि सपोज्ड टू. Suppose is a verb. Its past participle form is ed. Supposed. With a helping verb, its past participle form is used. Helping verb सोबत. I am supposed to call her. I am supposed to help her. Suppose to नाही तर काय वापरायला पाहिजे आपण? Supposed to. I am supposed. आपण म्हणतो ना I am supposed. ठीक आहे. आता हा एक आहे बघा. याच्यावर एक प्रश्न येतो आपल्याला नेहमी. लेट ही और लेट हिम. तर बघा आफ्टर लेट प्रोनाउन इज युज्ड इन द ऑब्जेक्टिव्ह फॉर्म. हा नियम लक्षात ठेवा. एक लाईन काय आहे की प्रोनाउन नंतर किंवा लेट नंतर काय वापरायचं आपण? लेट नंतर काय वापरायचं? ऑब्जेक्टिव्ह फॉर्म. हा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म वापरायचं. जसं हा हिम असेल, हर असेल, मी असेल. माहित आहे ना सर्वांना? हिम, हर, मी ते ऑब्जेक्टिव्ह फॉर्म आहेत. ठीक आहे. ट्राय, लेट हर ट्राय आले खाली. लक्षात ठेवा हा नियम येतो. 69 नंबरचा नियम येतो. हुम आणि हू मध्ये काय फरक आहे? लिटरल मिनिंग काय आहे सांगा? लिटरल मिनिंग हुम आणि हू. म्हणजे कोणा? हा आणि हू म्हणजे कोण? Who is used to refer to the subject of a sentence? Who. And whom is used to refer to the object of a verb or a preposition. Who मधून आपल्याला सब्जेक्ट मिळतो, whom मधून आपल्याला ऑब्जेक्ट मिळतो. Ask yourself the question, who called me or whom called me. तर उत्तर काय येणार? एक वेळेस सब्जेक्ट येणार, एक वेळेस ऑब्जेक्ट येणार. The answer is to be those who is correct if the answer is him. For example बघा. Who is the team leader? टीम लीडर कोण आहे? ही. कोण आहे टीम लीडर? ही. आता ही हा सब्जेक्ट असतो आपल्याला माहिती आहे. प्रोनाउन मध्ये सब्जेक्ट असतो. आपण अनेक वेळा पाहिलेला आहे की इज सब्जेक्ट. परंतु आता बघा whom should I call? whom should I call? मी कुणाला कॉल करायला पाहिजे?
हिमला. तर हिम हा काय असतो? ऑब्जेक्ट असतो, आपण पाहिलेला आहे. ही हा काय असतो? सब्जेक्ट असतो. आणि हुम हा काय असतो? ऑब्जेक्ट असतो. तुम्हाला माहिती आहे, आपण अनेक वेळा ते पाहिलेलं आहे. वी, यू, दे तिन्ही पण महत्वाचे आहेत. आता बघा, यू, दे अँड वी अतिशय महत्वाचा रूल. काय म्हणतोय मी? सर्व लोक आहेत का? माझ्याकडे लक्ष देत आहेत का? हो हो सर. सर. हा, बघा आता मी काय वाचतोय. नियम महत्वाचा मी का म्हणतोय, तर हा क्वेश्चन अतिशय गोल्डन क्वेश्चन आहे. हा एकच क्वेश्चन कधी कधी तुम्हाला एखाद्या खूप मोठ्या इंटरव्ह्यू मध्ये इतरांपेक्षा वेगळा पाडेल. अतिशय महत्वाचा असा क्वेश्चन. इंटरव्ह्यू सोडा, तुम्हाला एखाद्या चांगल्या परीक्षेमध्ये सुद्धा एक साधारणतः 100 लोकांना जर हा प्रश्न दिला तर त्यापैकी 5 ते 6 लोक हा प्रश्न सोडवतील. किती? 5 ते 6. असा इतका महत्वाचा क्वेश्चन आहे. बघा काय आहे, तर तुम्हा सर्वांना माहिती आहे. काय माहिती आहे? की वी, यू आणि दे हे काय आहेत? काय आहेत हे? प्रोनाउन. प्रोनाउन आहेत. ओके. आता बघा, आता वी म्हणजे काय? वी म्हणजे सांगा काय? आपण. आपण. आपण म्हणजे फर्स्ट पर्सन. माहित आहे ना? फर्स्ट पर्सन. वी मध्ये काय आहे? फर्स्ट पर्सन आहे. यू मध्ये काय आहे? सेकंड पर्सन. सेकंड पर्सन. आणि दे मध्ये काय आहे? दे मध्ये थर्ड पर्सन. काय? थर्ड पर्सन. थर्ड पर्सन. ओके. हा, बरोबर आहे. आता फक्त रूल वाचायचा. बघा, तर फर्स्ट वी किंवा फर्स्ट यूज पर्सनल प्रोनाउन वी. पहिल्यांदा काय वापरायचा? वी वापरायचा. त्याच्यानंतर काय वापरायचा? फॉलोड बाय सेकंड पर्सन यू आणि थर्ड पर्सन प्लुरल दे. आता इथं बघा कसं दिलेलं आहे. यू, दे अँड वी शुड गो टुगेदर. मग आपण करेक्ट कसं म्हणायला पाहिजे? कसं म्हणायला पाहिजे करेक्ट? वी, यू अँड हा, वी, यू अँड दे. ह्याचा सिक्वेन्स आहे तोच ठेवायचा आहे, लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा, इच अदर वन First, अनदर second, third. माहिती आहे सर्वांना? हा, तर इच अदर वन अनदर सर्वांना माहिती आहे का? बघा रूल बघा. इच अदर इज युज्ड फॉर 2 पर्सन. इच अदर म्हणजे 2 पर्सन साठी, जसं बिटवीन आपण वापरलेलं आहे, माहित आहे ना? आणि वन अनदर इज युज्ड फॉर 3 or more पर्सन. म्हणजे काय येईल सांगा? अमंग. माहित आहे ना? हॅलो, आवाज येतोय का माझा? हा हा हो येतोय. सर. सर येतोय. हा, तर मी काय सांगतोय तुम्हाला की इच अदर आपण यूज कधी करतो? ज्यावेळेस 2 पर्सन असतील त्यावेळेस. वन अनदर कधी यूज करतो? 3 आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील. जसं बिटवीन आणि अमंग मध्ये रिलेशन आहे, द सेम रिलेशन इज इन इच अदर अँड वन अनदर. समजलं असेल सर्वांना? समजलंय का? हो सर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मॅथमॅटिक्स इज आणि मॅथमॅटिक्स आर. तर आपण काय करायचं आहे? मॅथमॅटिक्स जरी त्याच्यामध्ये येस प्रत्यय असला तरी सुद्धा ते एक कशाचं नाव आहे? कशाचं नाव आहे मॅथमॅटिक्स? हा, म्हणून आपल्याला काय करायचं आहे? इज वापरायचं आहे. ते एक वचनी आहे. फक्त यस दिसतंय म्हणून अनेक वचनी वापरायचं आहे का आपण? नाही, लक्षात घ्या. तेच दिलेलं आहे इथं. द प्लुरल वर्ब डज नॉट अग्री विथ द सिंग्युलर सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. देअर आर सम नाउन्स दॅट अपियर टू बी प्लुरल बट इन द ऍक्च्युअल दे आर सिंग्युलर. फॉर एक्झाम्पल, पाठ करून ठेवायचे. फिजिक्स, रोबोटिक्स, सिविक्स, डायबेटिक्स, मेकॅनिक्स, बिलियर्ड्स आणि जिम्नॅस्टिक्स हे जरी शब्द दिसायला यस प्रत्ययवाले दिसत असले तरी सुद्धा दे आर इन द सिंग्युलर. समजलं? Say things. Physics is a difficult subject. Physics
आर म्हणतो का आपण? नाहीये. इज म्हणतो. फिजिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट. नो. नो इज जनरली फॉलोड बाय हाऊ, when, where and why. नो नंतर काय यायला पाहिजे? हाऊ, when, where and why. Example, they know how to write a letter. She knows how to cook. How to cook. आता त्याच्यानंतर past tense in subordinate clause. A past tense in main clause is followed by past tense in subordinate clause. जर मेन क्लॉज मध्ये पास्ट टेन्स असेल तर सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये कोणता टेन्स येतो? सांगा मला, सांगितल्याशिवाय मी पुढे जात नाही. सांगा. पास्ट टेन्स. मला ठीक आहे. आता मला सांगा, कंडिशनल्स मधलं असं कुठलं कंडिशनल आहे की ज्याच्यामध्ये मेन क्लॉज मध्ये पास्ट आणि इफ क्लॉज मध्ये पण पास्ट असतो किंवा सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये? सांगा. कंडिशनल मध्ये असा कुठलं कंडिशनल आहे की ज्याच्यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज काय असतो? पास्ट असतो. सांगा. सेकंड कंडिशन सर. सेकंड कंडिशनल. काय आहे सेकंड कंडिशनल? सांगा बरं मला. पास्ट असेल, पास्ट आणि वुड आहे पण तिथं. हा, वुड म्हणजेच पास्ट असते सर. विलच तुम्हाला माहिती आहे, विलच काय होतं? वुड होतं किंवा शुड होतं किंवा कुड होतं. वुड, शुड, कुड. ठीक आहे. तर असं तुम्हाला इकडून तिकडं तिकडून इकडं करता यायला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला ते हळूहळू तुमच्या लक्षात आलं असेल की काय आहे ते. त्याच्यानंतर आहे आपल्याला युनिव्हर्सल ट्रूथ. सर्वांना माहिती आहे युनिव्हर्सल ट्रूथ, माहिती आहे ना? माय फादर सेड द अर्थ मूव्ड राउंड द सन. माय फादर सेड दॅट द अर्थ मूव्स राउंड द सन. आता बघा रूल काय आहे? इन द केस ऑफ युनिव्हर्सल ट्रूथ, अ पास्ट टेन्स इन द मेन क्लॉज कॅन बी फॉलोड बाय प्रेझेंट टेन्स इन अ सबऑर्डिनेट क्लॉज. माय फादर सेड, काय म्हणाले? द अर्थ मूव्स राउंड द सन असं म्हणायला पाहिजे. मूड होईल का? नाही, कारण ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्याच्यामध्ये आपण भूतकाळ वापरतो का? नाही. आपण शिकलेलो आहे ते सुद्धा. बघा, आवर टीचर सेड द सन रायजेस इन द ईस्ट. हे लक्षात आलंय का सर्वांच्या तुमच्या? युनिव्हर्सल ट्रूथ काय आहे, कसं आहे, काय आलंय का? हो. आता बघा, इथं जे पास्ट टेन्स इन सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि इथं पण पुन्हा पास्ट टेन्स यायला पाहिजे होतं, पण पास्ट टेन्स इथे येतंय का? नाही येत. काय येत नाही? कारण इट इज अ युनिव्हर्सल ट्रूथ. म्हणून पास्ट टेन्स इथं आलेला नाही, रोज झालेला नाही. इथं काय झालेलं आहे? राजेस झालेला आहे, कारण युनिव्हर्सल ट्रूथ आहे ते. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, मोठाच्या मोठा. I have been waiting here. I have been waiting for you in the office for the last 2 hours. Sir, use present perfect continuous tense when an action began in the past and it will still going on. Present perfect continuous tense कधी वापरायचा? ज्यावेळेस एखादी क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे आणि अजूनही चालू आहे, अजूनही गोइंग ऑन चालू आहे, त्यावेळेसच तो यूज करायचा आहे. टाइम ऑफ स्पीकिंग, ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग. ठीक आहे. जनरली इट इज युज्ड विथ ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम. याच्यात ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम येतात. कोणकोणते? सिन्स, हाऊ लॉंग. हाऊ लॉंग हॅव यू बीन वर्किंग ऍज अ ट्रेनर. ठीक आहे. फ्युचर किंवा इनडेफिनेट टेन्स. आय विल वेट फॉर देम टिल दे विल फिनिश देअर वर्क. आता बघा, आय विल वेट फॉर देम टिल दे फिनिश देअर वर्क. तर एक साधा रूल आहे आपल्याकडे की टिल नंतर आपण काय वापरायचं असतं? टिल. ज्यावेळेस टिल येईल तर टिल नंतर काय वापरायचं? कोणता काळ वापरायचा टिल नंतर? सांगा. टिल नंतर कोणता काळ वापरायचा?
टिल नंतर प्रेझेंट टेन्स वापरायचं, एवढं लक्षात ठेवा. टिल Present नंतर tense. इथं वापरलेला आहे. हा, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा टिल नंतर, इथं दिलेला आहे. तर प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. टेन्स इज यूज्ड इन द क्लॉज ऑफ टाइम, प्लेस अँड पोझिशन. फ्युचर इंडेफिनिट टेन्स इज नॉट युज्ड इन दिस केस. पास्ट इंडेफिनिट म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. इंडेफिनिट म्हणजे कसला कसला इंडेफिनिट आलं म्हणून गोंधळून जाऊ नका. इंडेफिनिट म्हणजेच कसला कसला आहे इंडेफिनिट? सिंपल. सिंपलच आहे तो सुद्धा. ठीक आहे. तर आय हॅव कम्प्लिटेड माय प्रोजेक्ट yesterday. Instead, I completed my project yesterday. Use past indefinite tense with the adverb of past, yesterday, last week, in 20, काय in 2000. त्याच्यानंतर एक्झाम्पल, माय मदर बॉट अ गिफ्ट फॉर मी yesterday. ज्यावेळेस करेक्ट टाइम सांगितलेला असेल त्यावेळेस आपण काय वापरायचं आहे? सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आहे. मग त्याच्यामध्ये yesterday येईल, लास्ट वीक येईल, किंवा एखादा करेक्ट तुम्हाला साल दिलेला असेल, जसं इथं 2000 दिलेला आहे. वी विजिटेड आग्रा. कधी? लास्ट वीक. लक्षात ठेवायचं, याच्यावर पण प्रश्न असतो. सम एनी. सम इज युज्ड in questions for asking request or for offering something. Any is generally used in the negative sentence. Any कधी वापरायचं? Any कधी वापरायचं? निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. कशामध्ये? निगेटिव्ह सेंटेन्स. जसं would you like milk? तर इथं ऑफरिंग आहे, सम मिल्क वापरलेला आहे. आणि रिक्वेस्ट साठी सुद्धा कॅन आय बॉरो युअर लॅपटॉप वापरलेला आहे. आता बघा, एनी कधी वापरायचा आहे? निगेटिव्ह मध्ये. आय डोंट हॅव एनी बुक्स फ्रेंड्स, तर ते निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर देर इजंट एनी फूड लेफ्ट. निगेटिव्ह म्हणजे जिथं एनी येईल तिथं आपण काय वापरायचं आहे? नॉट वापरायचं. लक्षात ठेवा. आता एक अपवाद आलेला आहे. हा अपवाद पण परीक्षेला येतो. काय आहे अपवाद? कम्पेअरिंग टू थिंग्स किंवा टू क्वालिटीज ऑफ द सेम पर्सन. एकाच व्यक्तीचं जर आपल्याला काय करायचं असेल, दोन क्वालिटीची तुलना करायची असेल. व्यक्ती एकच आहे, नरेंद्र मोदी एक व्यक्ती एकच आहे, पण त्याच्यात दोन क्वालिटी आहेत. तो चांगले भाषण करतात आणि विदेशाचे दौरे चांगले करतात. हे दोन क्वालिटी त्यांच्याकडे आहेत, असं आपण गृहीत धरलं. तर जॅक इज मोर वाईज दॅन स्ट्रॉंग. जॅक हा कसा आहे? इज मोर वाईज दॅन स्ट्रॉंग. आता ते वरच्या सेंटेन्स मध्ये बघा, जॅक इज वायझर दॅन स्ट्रॉंग. तर आपल्याला असं कंपॅरिझन करता येईल का? वायझर दॅन जरी ते कन्स्ट्रक्शन बरोबर असलं तरी सुद्धा ज्यावेळेस एकाच व्यक्तीच्या दोन क्वालिटीची तुलना करायची असते त्यावेळेस आपण काय यूज केलं पाहिजे? सुपरलेटिव्ह डिग्री. नाही, सुपरलेटिव्ह डिग्री नाही. जॅक इज मोर वाईज दॅन स्ट्रॉंग असं कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे. मोर वाईज. डिग्री. नाही, हा मोरचा यूज करायला पाहिजे. महत्वाचं काय आहे? मोर. कारण एकाच माणसातल्या दोन क्वालिटी सांगतोय ना आपण. तो कसा आहे? तर वायझर दॅन स्ट्रॉंग. तर वाईज म्हणजे हुशार आहे आणि स्ट्रॉंग आहे हे सांगण्यासाठी आपण काय केलेलं आहे? मोर वाईज. तो कसा आहे? जास्त हुशार आहे. कशापेक्षा? दॅन स्ट्रॉंग. म्हणजे तो जास्त शहाणा आहे दॅन स्ट्रॉंग, असं समजतंय का? तो म्हणजे स्ट्रॉंग पण आहे आणि वाईज पण आहे, परंतु या दोन्ही मधली जास्त क्वालिटी त्याच्याकडे कोणती आहे? कोणती आहे? हॅलो, आवाज येतो का माझा? हॅलो, आवाज येतोय? हो, येतो सर. येतोय आवाज. हा, तर तो काय आहे की त्याच्याकडे दोन क्वालिटी आहेत. एक म्हणजे तो वाईज पण आहे आणि स्ट्रॉंग पण आहे. पण या दोन क्वालिटीज पैकी त्याच्याकडे एक क्वालिटी एक्स्ट्रा आहे, ती म्हणजे वाईज. ती म्हणजे कोणती आहे? वाईज. म्हणून म्हटलंय मोर वाईज दॅन स्ट्रॉंग. लक्षात ठेवा.
रोहित इज वायझर दॅन ब्रेव. सिनियर टू आणि सिनियर दॅन हे झालेलं आहे आपलं त्या दिवशी. झालंय ना? सिनियर दॅन सिनियर टू झालंय का? सिनियर झालंय, sir. ज्युनियर सांग. हॅलो. हा ठीक आहे, त्यामुळे ते मी घेणार नाही. फ्रेझल वर्ब, आता फ्रेझल वर्ब आपण पाहिलेले आहेत. रूल पहा. तर कम अक्रॉस इज अ फ्रेझल वर्ब विच मीन्स हॅपन टू सी ऑर स्पॉट. म्हणजे मला आढळलं किंवा माझ्या समोर आलं असं, किंवा जाता जाता मला भेटलं असं. सो यूज ऑफ विथ इज अननेसेसरी हिअर. आय केम अक्रॉस माय अंट म्हणजे जाता जाता मला भेटली माझी अंट असं. तर विथ अ बेगर जसं इथं दिलंय, स्मिथ केम अक्रॉस विथ अ बेगर. तर स्मिथ केम अक्रॉस अ बेगर म्हणजे त्याला काय झालेलं आहे, जाता जाता त्याच्या समोर कोण आलेला आहे? बेगर आलेला, एक भिकारी आला तो जाता जाता. तर ते लक्षात ठेवायचं. आता हे तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलेलं आहे. कार्डिनल आणि ऑर्डिनल सांगितलं आहे का? कार्डिनल आणि ऑर्डिनल. कार्डिनल आणि ऑर्डिनल कुणीतरी सांगा मला, कार्डिनल आणि ऑर्डिनल म्हणजे काय? सांगा, कार्डिनल आणि ऑर्डिनल. इंग्लिश मीडियम वाले साधारणतः सांगा मला. इंग्लिश मीडियम. नंबर. हा, कार्डिनल म्हणजे कसले? count in these numbers हा, and आणि the ऑर्डिनल ordinal numbers tell us position of these numbers. राईट. These count पोझिशन numbers किंवा रँक. बरोबर आहे मॅडम. तर काय told by आहे the की ordinal numbers. ठीक आहे. आता मला सांगा, त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं? मराठीत आता मराठी मीडियमच्या लोकांनी सांगा मला काय, किंवा कोणीतरी सांगा. ठीक आहे. हा, तर कार्डिनल नंबर्स म्हणजे कसले? संख्यादर्शक. हा, संख्यादर्शक. आणि ऑर्डिनल म्हणजे? बरोबर आहे, ऑर्डिनल म्हणजे आय थिंक घनदर्शक. नाही नाही, थोडस चुकतंय. ऑर्डिनल कसले? क्रमदर्शक. हा, बरोबर आहे, क्रमदर्शक. बरोबर आहे, क्रमवाचक किंवा. तर एकच गणनावाचक. आपल्या लक्षात ठेवायचं आहे. हा, क्रमवाचक लक्षात ठेवा की कार्डिनल नंबर इज युज्ड फॉर काउंटिंग सच ॲज 1 2 3 4. हे काय आहे? कार्डिनल आहे, संख्या आहेत 1 2 3 4. परंतु ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक, जसं फर्स्ट सेकंड थर्ड ते दिलंय. Number is number that tells the position of something such as first, second, third, fourth, last. And ordinal numbers always precede the cardinal number. हा नियम आहे इथला. काय आहे? कार्डिनल नंबर जर दोन नंबर असतील, कार्डिनल आणि ऑर्डिनल, तर अगोदर कुठला येईल? कुठला येईल अगोदर? Cardinal number. अगोदर येईल ऑर्डिनल. ऑर्डिनल नंबर ऑलवेज प्रिसिड्स द कार्डिनल नंबर. जसं इथं दिलेलं आहे बघा, लास्ट 2 ओव्हर्स वेअर रिअली इंटरेस्टिंग. इथं 2 लास्ट असं म्हटलंय का? नाही. तर सुरुवातीला काय आणायचे? ऑर्डिनल आणायचे आणि त्याच्यानंतर कार्डिनल आणायचे. एवढा नियम आहे. बाकीचं तुमच्या लक्षात येईल. आता त्याच्यानंतर मिसिंग सब्जेक्ट एक महत्वाचं असतं. मिसिंग सब्जेक्ट. वी नोटिस द मॅन लेइंग सिरियसली इल अँड डायड शॉर्टली आफ्टरवर्ड्स. वी नोटिस दॅट द मॅन लाईंग सिरियसली इल अँड. आता इथला काय केलाय त्यांनी? जो हा ही आहे, कुठला? अँड डाईड शॉर्टली आफ्टरवर्ड्स. तर तिथे ऍक्च्युली ही यायला पाहिजे सब्जेक्ट. आपण शिकलोय ना हे कशात शिकलोय सांगा बरं? तिथं ही सब्जेक्ट यायला पाहिजे. असं आपण कशात शिकलोय? कशात शिकलोय सांगा मला? नो सुनर दॅन मध्ये सर.
राईट आहे. किंवा ऍज वेल ऍज मध्ये आपण ते शिकलेलो आहे. ऍज वेल ऍज रामा किंवा ऍज वेल ऍज द टीचर, त्याच्या पुढे आपण त्याचं हे केलेलं आहे की नाही? त्याचा प्रोनाउन स्वरूपात आपण सब्जेक्ट घेतलाय की नाही? तसंच इथं केलंय त्यांनी. ही हा प्रोनाउन स्वरूपात सब्जेक्ट घेतलेला आहे ह्या द मॅनचा, आहे की नाही? लक्षात आलंय ना? त्याच्यानंतर नायदर नॉर. ठीक आहे, नायदर नॉरचा आता डायरेक्ट रूल वरती या. तर काय आहे की नायदर नॉर मेक्स अ स्टेटमेंट निगेटिव्ह, सो वी यूज ऑफ नॉट इज एक्स्ट्रा. बरोबर आहे की नाही? नायदर नॉर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं डबल निगेशन करायचं नाही, सांगितलं होतं ना? डबल निगेशन नको म्हणून सांगितलेलं होतं. तर नायदरच्या वाक्यामध्ये नॉर टाकायचं, आपलं नॉट टाकायचं नाही एक्स्ट्रा. आय ईट नायदर चॉकलेट नॉर आईस्क्रीम, हे बरोबर आहे. ठीक आहे, सो वी यूज ऑफ नॉट इज एक्स्ट्रा, तर नॉट एक्स्ट्रा वापरायचं नाही. ठीक आहे, हॅबिट टू आणि हॅबिट ऑफ. द वर्ड हॅबिट इज फॉलोड बाय ऑफ प्लस आयएनजी. रूल काय आहे? काय आहे रूल? Habit is followed by of plus ing. Right. The rule is that the word habit is followed by verb ing. जसं she has habit of. कशाची हॅबिट आहे त्याला? biting of nails. समजलं? हॅबिट ऑफ ing लावायचं आहे फक्त. त्याच्यानंतर द नंबर आणि अ नंबर. द नंबर आर आणि द नंबर इज. रूल काय आहे? द नंबर ऑफ इज ट्रीटेड एज सिंग्युलर, सो सिंग्युलर वर्ब इज शुड बी फॉलो इट. अ नंबर ऑफ इज ट्रीटेड एज प्लुरल, सो प्लुरल वर्ब शुड बी फॉलो इट. म्हणजे थोडक्यात काय आहे? द नंबर त्याच्यानंतर आपल्याला काय यूज करायचं आहे? इज यूज करायचा आहे. आणि अ नंबर त्याच्यानंतर आपल्याला काय यूज करायचं आहे? काय? Are. हा, द नंबर नंतर आपल्याला यूज करायचा आहे, कारण ती एक स्पेसिफिक नंबर असेल द नंबर. आणि अ नंबर नंतर मात्र काय करायचं आहे आपल्याला? आर यूज करायचा आहे. हे दोन वाक्य पहा. आता कोलोकेशन अतिशय महत्वाचं आहे, ते सुद्धा कोलोकेशन. तर अगोदर कोलोकेशन म्हणजे काय ते लक्षात घ्या. कोलोकेशन्स आर अ पेअर ऑफ ग्रुप वर्ड्स that are habitually used together. म्हणजे ते मित्रच असतात. शब्द काय असतात? मित्र असतात, कोलोकेटेड असतात. म्हणजे ते आपण म्हणतो ना त्या दोघांची म्हणजे हे काय आहे? जोडगोळीच आहे. तो राम आला म्हणजे त्याच्या मागे कोण आला? लक्ष्मण आला. Shaman. समजतंय का? श्याम आला. ठीक आहे. किंवा आपल्याकडे अशा फेमस जोड्या असतात बघा, जिथं काळू तिथं बाळू, माहित आहे ना? हे काळू बाळूच्या जोड्या असतात. तर अशा काळू बाळूच्या जोड्या आपण लक्षात ठेवायच्या, त्याला कोलोकेशन म्हणतात. कोलोकेशन म्हणजे काय? काळू बाळूच्या जोड्या. म्हणजे समजा एक व्यक्ती दिसली ना, आपल्याला हमखास माहित असतं या व्यक्तीच्या मागं पुढं कुठंतरी दुसरी ती व्यक्ती असणार. फॉर एक्झाम्पल कोलोकेशन त्यालाच म्हणतात. ठीक आहे, तर बघा आता इथं द रिझन आय हॅव बीन अनेबल टू पे द bill is due to the fact that I did not receive pay on time. आता बघा करेक्शन काय आहे? The reason I have been unable to pay the bill is due to the fact. तर इथं आहे ते काय आहे? आता तुम्हाला दाखवतो मी, एक मिनिट हे दाखवतो. हा, इथं वाचा. did not receive pay on time. पे ऑन टाइम. आता याच्यात काय दिलेलं आहे हे तर आपण पाहिलंच. तर पुढे आता त्याच्या पुढे इथं दिलेलं आहे बघा. द रिझन आय हॅव बीन अनेबल टू पे द बिल इज ड्यू टू द फॅक्ट दॅट
आय डिड नॉट रिसीव पे ऑन टाइम. आता बघा याच्यात काय दिलेलं आहे, द रिझन दिलेलं आहे तिथं. द रिझन आलाय का शब्द. आता त्याच्या खाली बघा एक, तर स्ट्रॉंग टी अँड हेवी ड्रिंकर आर टिपिकल इंग्लिश कोलोकेशन. म्हणजे स्ट्रॉंग टी सोबत काय येतं, टी सोबत स्ट्रॉंग. हा, आणि ड्रिंकर, परंतु कसला ड्रिंकर, हेवी. heavy drinker. It is due to the fact is also a collocation. It is due to the fact. It is due to the fact. ते पण काय आहे, कोलोकेशन आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा सुपरफ्लुअस एरर, रिपिटेशन ऑफ वर्ड्स हॅव्हिंग द सेम मिनिंग. एकसारख्या अर्थाचे शब्द पुन्हा पुन्हा वापरणे. जसं यू मस्ट हॅव कम्प्लीट युअर असाइनमेंट. आता करेक्ट, यू हॅव टू कम्प्लीट युअर असाइनमेंट. आता मस्ट हॅव पेक्षा डायरेक्ट आपण हॅव टू म्हटलं तरी बरोबर आहे. यू मस्ट हॅव टू म्हणण्याऐवजी यू हॅव टू ला करावंच लागेल ते, यू हॅव टू. त्याच्यानंतर आयदर यूज मस्ट ऑर हॅव टू बिकॉज बोथ हॅव द सेम मिनिंग. मस्ट किंवा हॅव त्या दोन्हीचं मिनिंग सारखंच आहे, त्याच्यामुळे दोन्हीपैकी एक यूज करायचा आहे. यू हॅव टू बी मोर कॉशियस. यू मस्ट कॉल हिम आणि यू हॅव टू कॉल हिम दोन्हीचं मिनिंग एकच असतं. ऍज वेल ऍज शिकलोय आपण, ऍज वेल ऍज शिकलोय ना. ऍज वेल ऍज follows the primary subject. The primary subject, the ring, is singular, so singular verb is किंवा should be used. जसं the ring as well as necklace are available at the shop. The ring as well as necklace is available. ज्या वेळेस as well as येईल त्या वेळेस आपण verb म्हणून काय वापरायला पाहिजे, सिंग्युलर की प्लुरल वर्ब वापरायला पाहिजे सांगा. ऍज वेल ऍजच्या बाबतीत सिंग्युलर. हा, तर ऍज वेल ऍज म्हणजे आणि नाहीये, तर ऍज वेल ऍज म्हणजे काय आहे, तसेच आहे. तसेच दोन्हीपैकी एक. हे ऍज वेल ऍज नाही दोन्हीही, परंतु तसेच. तसेच हा शब्द आहे ऍज वेल ऍज. म्हणून तिथं आर वापरायचं नाहीये, आर वापरायचं नाही. काय वापरायचं, इज वापरायचं. जरी तिथं दोन कन्सेप्ट असतील तरी सुद्धा ऍज वेल ऍज नंतर इज वापरायचं आहे पहिल्या कन्सेप्टला जोडण्यासाठी. आता मिसिंग आर्टिकल, गीता इज हिज फेवरेट होली बुक आणि द गीता इज हिज फेवरेट होली बुक. आपण त्या आर्टिकल्स मध्ये शिकलेलो आहे. शिकलोय का. हो. हो सर. त्याच्यानंतर एम्फसायझेस ऑर एम्फसायझेस ऑन. तर रूल बघा, द वर्ड एम्फसायझेस मीन्स फीचर्स. So the preposition on is unnecessary after emphasizes. Our teacher emphasizes on असं म्हणायचं आहे का आपण, emphasizes on नाही म्हणायचं. आपण काय म्हणायचं, our teacher emphasizes the need for a lot of practice. emphasizes on असं नाही म्हणायचं. त्याचबरोबर admission for, admission to is the right preposition after admission. तर ऍडमिशन नंतर आपण काय वापरायचं, ऍडमिशन टू वापरायचं. काय वापरायचं, ऍडमिशन टू. आता त्याच्यानंतर प्रेपोजिशन आफ्टर बट नंतर कुठलं प्रेपोजिशन, तर बघा, ही डज नथिंग बट टू फाइंड फॉल्ट्स विथ अदर्स. करेक्ट काय आहे, ही डज नथिंग बट फाइंड. बट नंतर टू वापरायचं नाही. बट फाइंड फॉल्ट्स विथ अदर्स. ब्लाइंड विथ आणि ब्लाइंड इन. तर बघा, राम इज ब्लाइंड विथ वन आय. इनकरेक्ट आहे. तर काय पाहिजे, राम इज ब्लाइंड इन वन आय. While is used for accompanying together, so it is in the right preposition to use after blind. ठीक आहे. इन वापरायचं, ब्लाइंड इन वन आय.
ब्लाइंड विथ वापरायचंय का? वापरायचंय का ब्लाइंड विथ? नाही. हा. तर यूज ऑफ इंडेफिनेट प्रोनाउन वन, अतिशय महत्वाचा क्वेश्चन. सर्वांचं लक्ष आहे का इकडं? नसल तर इकडे लक्ष द्या. हा, प्रश्न येणार हा. वन 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 तर वन कडे लक्ष द्या आता. वन शुड रिस्पेक्ट द रिलीजन ऑफ अदर्स ॲज मच ॲज हिज ओन. ओन कडे देऊ नका, फक्त वन कडे द्या. वन. वन शुड रिस्पेक्ट द रिलीजन ऑफ अदर्स ॲज मच ॲज वन्स. आता दोन्ही वाक्यामध्ये फरक काय आहे तो सांगा मला. दोन्ही वाक्यामध्ये फरक काय आहे तो सांगा. पहिल्यांदा आहे. काय फरक आहे सांगा मला. प्रोनाउन हिज ऐवजी वन्स वापरलंय सर. फर्स्ट मध्ये त्याच्या स्वतःच्या रिजनचं सांगितलंय आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये प्रत्येकाच्या. हा बरोबर. म्यूट करा, म्यूट करा. राशनकर सर म्यूट करा. तर लक्षात घेण्याची गोष्ट काय आहे ते सांगतो तुम्हाला. यातलं काय म्हणजे काय सांगायचं किंवा ह्याच्यातलं लक्षात ठेवायचं आपलं काय असतं. तर ज्या वेळेस इकडं आपलं सब्जेक्ट ऍज अ वन येईल त्यावेळेस आपलं जे शेवटचं ऑब्जेक्ट आहे किंवा नंतरचा जो वन आहे तो काय यायला पाहिजे? वन्स यायला पाहिजे. तर वन नंतर हिज येता कामा नये. समजतंय? वन जर वाक्य सुरुवात झाला असेल तर त्याचं प्रोनाउन हे हिज येता कामा नये. काय यायला पाहिजे? काय यायला पाहिजे? वन्स यायला पाहिजे. हाच नियम आहे, वन्स. ठीक आहे, म्यूट करा. हार्ड आणि हार्डली. हार्ड आणि हार्डली बघा. हार्डली मीन्स माहित आहे आपल्याला. हार्डली हॅड, हार्डली डिफिकल्ट और टफ, हार्डली माहित आहे. आणि हार्ड हे काय आहे? ही हार्डली गेट्स अप अर्ली. म्हणजे त्याला सकाळी लवकर उठायला क्वचितच जमतं. हार्डली गेट्स अप अर्ली. आय हार्डली न्यू एनी अँसर. मला एखादा अँसर कदाचित कुठलं तरी माहित असू शकतं किंवा हार्डली म्हणजे कमी ह्याला, डिफिकल्ट. आणि द क्वेश्चन इज रिअली हार्ड. क्वेश्चन इज रिअली हार्ड. हार्ड क्वेश्चन आणि हार्डली. आता ह्याचं लिटरल मिनिंग आणि डिफरन्स मला सांगा हार्ड आणि हार्डलीचा. हार्ड म्हणजे कठीण, हार्डली म्हणजे क्वचित. हार्ड हे ऍडजेक्टिव्ह आहे, हार्डली हे ऍडवर्ब आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर आहे अर्ली आणि सून. अर्ली आणि सून मध्ये सुद्धा फरक आहे. जसं बघा, अर्ली म्हणजे हॅपनिंग ऑर डन बिफोर द युज्युअल और एक्सपेक्टेड टाइम आणि सून म्हणजे इन और आफ्टर अ शॉर्ट टाइम. समजलं? अर्ली म्हणजे अगोदर आणि सून म्हणजे पुढे येणार आहे थोड्याच वेळात. आपण टीव्ही वरती पाहतो की काय असतं टीव्ही वरती? सून असते ना कुठंतरी. कमिंग सून. कमिंग सून म्हणजे येणार आहे. इन और आफ्टर अ शॉर्ट टाइम येणार आहे सून. आणि अर्ली म्हणजे अर्ली. द ट्रेन इज अर्ली. माहित आहे ना? कधी कधी ट्रेन अर्ली असते बाबा. टायमिंग पेक्षा अगोदर 5 मिनिट. हा, वेळेच्या अगोदर. ठीक आहे, तर त्याच आहे ते. आणि शेवटचं आहे लिसन किंवा लिसन टू. तर आपण यूज काय करायला पाहिजे? सी इज लिसनिंग टू म्युझिक. लक्षात ठेवा, लिसनिंग टू म्युझिक. Intransitive verb listening follows the preposition. Listening is follows the preposition. काय आहे? टू. टू. I like to listen to music. लक्षात ठेवायचं. ठीक आहे.
चांगला अभ्यास करा आणि काय करा, चांगला अभ्यास करा. कॉमन एरर्स, अतिशय महत्वाच्या अशा कॉमन एरर्स मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. अतिशय महत्वाचं असं हे सर्व आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. त्यापैकी बऱ्याचशा एरर्स तुम्हाला आधी एक्झाम, कुठल्या तरी एक्झाम मध्ये येऊन गेलेल्या सुद्धा असतील. गेलेत का अशा काही एरर्स येऊन तुमच्या एक्झाम मध्ये? हो. हा, तर महत्वाचं आहे की तुम्ही किती याच्याची प्रॅक्टिस करताय. मला वाटतं ह्याचं तुम्ही हे काहीतरी एक 17 पेजेस आहेत. माझा सर्वांना विनंती आहे की तुम्ही याचं झेरॉक्स काढून घ्या. 17 पेजेसचं पाठपुठ काढलं तर तुम्हाला 17 दोन्ही 34 एक साधारणतः 20 रुपये ते येईल. तर तुम्हाला याच परीक्षेला नाही तर दुसऱ्या कुठल्याही परीक्षेला हे लागू पडेल असे सर्व कॉमन एरर्स आहेत. तर तुम्ही त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करा. आता ज्या वेळेस आपली कुठली टेस्ट असेल त्या वेळेस कॉमन एरर्स अशापैकी येतील. कधी कधी यातले येतील, कधी कधी बाहेरचे पण येतील. मी हे दिले म्हणून यातील टाकलं असं नाही, कधी कधी बाहेरचं पण येईल. पण तुमचं हे सर्व कसं पाहिजे, क्लिअर पाहिजे. अतिशय महत्वाचं आहे हे. ठीक आहे, कुणाला काय विचारायचं असलं तर विचारा. ही आता बघितल्यावर रूल्स बघितल्यावर कळतं, पण तिथं परीक्षेत आलं का नाही त्यातलं ते 4 तुकडं करून दिलं तिथं ओळखता येत नाहीत. नाही, येतंय ओळखा. तुम्ही प्रॅक्टिस ठेवा, येतंय ओळखायला. हळूहळू प्रॅक्टिस शिवाय काय नाही सर. कारण हा अतिशय अवघड असा चॅप्टर असतो, तुम्हाला माहिती आहे. प्रॅक्टिस केलं की येतंय. सर हे 4 ते 5 वेळा वाचावं लागणार आहे लक्ष देऊन, कारण खूप छोट्या छोट्या नाही, 4 गोष्टी ते आहेत. 5 नाही, मायनर गोष्टी छोटे दिल्या आहेत त्याच्यात. पण 50 वेळा वाचले तर नाही, पण महत्वाचं आहे ते. छोट्या गोष्टीच लक्षात ठेवायला जास्त मेहनत घ्यावी लागते असं. हा, अहो मोठ्या लोकांना कोण पण लक्षात ठेवतंय हो, पण छोट्या लोकांना जर कोण लक्षात ठेवत असेल ना तर तो खरा मास्टर माइंड आहे. ठीक आहे. नरेंद्र मोदीला लक्षात ठेवतात. हा, सर्वांना माहिती आहे नरेंद्र मोदी. शाबास. हो. ठीक आहे, ठीक आहे, हॅलो सर. ठीक आहे. हा बोला. सर ह्या टॉपिक वर किती मार्काचं येणार? याच्यावर साधारणतः 2 मार्काचं येईल मॅडम. आता ठीक आहे. कसं असतंय, शेवटी परीक्षकाच्या हातात असतंय. तरी पण माझा असा अनुभव आहे की 2 मार्काचं येतं याच्यावरती. आता याच्यावरती म्हणजे तुम्ही म्हणाल की या 100 पैकीच 2 येतील का, असं नसतंय. हा, असं नसतंय. शेवटी चॅलेंज नसतंय कुठल्याही क्वेश्चनला. मी तुम्हाला फक्त एक वाट दाखवली आहे, कन्सेप्ट काय आहे ती सांगितलंय. आता त्याच्यात तुम्ही किती ऍडव्हान्स व्हायचं ते तुम्ही करायचं. समजतंय का सर्वांना? हॅलो. हो सर. ओके सर. हा, ओके सर. तर याच्यात प्रॅक्टिसला खूपच महत्व आहे. प्रॅक्टिस केले की तुम्हाला ते आपोआप येईल, काय हरकत नाही. ठीक आहे, एक्झिट करू का? ओके सर. ओके सर, थँक्यू सर. ओके. हॅलो सर. प्रिंट काढून घ्या. हा बोला. प्रॅक्टिस साठी काही एक्झाम्पल द्या ना तुम्ही थोडीशी. अहो लय एक्झाम्पल आहे, तुम्हाला पाठवतो मी. एक पीडीएफच पाठवतो. तुम्ही म्हणाल काय सर इतकी मोठी पीडीएफ मला कशाला पाठवली. आम्हाला जरा लाईट येऊ द्या थोडी वेळ ना. लाईट आली, मी कॉम्प्युटरला बसलो, तुम्हाला एक पीडीएफ पाठवतो मी कॉमन एररची. तुम्ही म्हणाल सर हे कसलं पाठवलंय तुम्ही, काय केलंय, पण ते सर्व करावं लागतंय. येईल तुमच्या लक्षात. ठीक आहे, एक पीडीएफ पाठवतो मी तुम्हाला सर्वांसाठी कॉमन एररची. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कॉमन एरर्स म्हणजे काय आहे. तर कॉमन एरर्स म्हणजे मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलेलं आहे की कॉमन एरर्स म्हणजे काय दुसरा पार्ट नाहीये. जे आपण आतापर्यंत ग्रामर शिकलेलो आहे तेच ग्रामरच्या थोडक्यात ज्या चुका असतात म्हणजे एक्सेप्शन्स असतात, त्या एक्सेप्शन्स इथं तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे. 5 वाजता दुपारचा तास किती वाजता सर?
घेऊया की 5 वाजता घेऊया की. ठीक आहे ठीक आता 5 वाजता घेऊया पण मला ते सर्व सर्च करावं लागेल. सर हा सर 5च्या बोला. ठिकाणी 4 नाही जमणार का सर टायमिंग? का हो? सर मला थोडस म्हणजे हेच होतं सर. ते पहिलेच टायमिंग खूप चांगलं होतं 4चं. बर ठीक आहे, बघूया आपण काय होतं. मी सांगतो तुम्हाला बरं सर बरं. 1 तास अगोदर मी सांगतो. हा ठीक आहे, एंड करू का? ओके सर थँक्यू. ओके.